नमस्कार मित्रांनो. तर जसं तुम्ही आमचे बाकीचे व्हिडिओ बघितले असतील तर तुम्हाला समजलं असेल की आपल्या दुकानामध्ये काय काय भेटतं. पण तरी सुद्धा आपल्याकडे ऑर्डर तेवढे पुरेसे येत नाही. त्याच्या पाठचं कारण काय आहे, तर जेव्हा मी थोडंसं ध्यान देऊन बघितलं तर आपल्याकडे कस्टमरची रीच थोडीशी कमी आहे. आपण त्याचा प्रचार केला, पण का तो प्रचार तेवढ्या ऑडियन्सपर्यंत पोहोचला नाही. तर आम्ही काय करू शकतो की तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू. आम्ही सगळं करून बघितलं. Instagramवरती, YouTubeवरती, WhatsAppवरती तुम्हाला सगळ्या सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. पण तरीसुद्धा आम्ही कुठे कमी पडतो. मे बी तुम्हाला ज्या गोष्टी हवी असतील त्या आमच्याकडे भेटत नसतील. तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवू शकता. आम्ही ते उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न करू. पण तुम्ही ॲटलीस्ट आमच्यापर्यंत पोहोचा. ज्या महागड्या वस्तू तुम्हाला मार्केटमध्ये मिळतात, आम्ही त्याच तुम्हाला डिस्काउंटेड प्राईसमध्ये देण्याचा प्रयत्न करतो. कारण ज्या गोष्टी तुम्हाला कमी पैशांमध्ये मिळू शकतात, त्यांचे तुम्ही जास्त पैसे का देता? जर तुमच्याकडे ऑप्शन असेल कमी पैशांमध्ये तीच गोळी घेण्यासाठी, तर का नाही? फक्त दवा गोळ्यांचंच नाही, तर दुसऱ्या गोष्टी ज्या तुम्हाला खूप महागड्या किमतीमध्ये बाजारामध्ये मिळतात, त्या आम्ही तुम्हाला कमी पैशात आणून देऊ. जेवढ्या वेळामध्ये तुम्ही बाजारात जाऊन घेता त्याच्याहून फार तर फार अर्धा किंवा 1 तास जास्त. आणि राहिली गोष्टी दवा आणि गोळ्यांची, तर त्या आम्ही त्याच वेळेपर्यंत आणून देऊ ज्या वेळेत तुम्हाला पाहिजे. कारण की दवा गोळ्यांच्या बाबतीत आपण कॉम्प्रोमाइज करू शकत नाही. ₹20, ₹50, ₹100 जास्त गेले तर चालतील, पण आपल्याला त्या दवा गोळ्या टायमावरती पाहिजे असतात. ह्या गोष्टी आम्हाला समजतात, म्हणून बाकींच्या गोष्टींवरती आम्ही कॉम्प्रोमाइज करतो, पण गोळ्यांच्या बाबतीत नाही. जर तुम्हाला ही गोष्ट समजली असेल तर ट्राय करून बघा. मी फक्त बोलत नाही दवा आणि गोळ्यांच्याच बाबतीत, प्रत्येक गोष्टींमध्ये. मेडिकल स्टोअरवरती तुम्हाला ज्या सर्व गोष्टी मिळतात त्या सर्व गोष्टी आमच्याकडे उपलब्ध आहेत कमी किमतीमध्ये. आणि आम्ही तुम्हाला ते घरपोच सुद्धा करून देतो. माझ्या मते तुम्ही आमच्याकडे आलात पाहिजे, कारण जर तुम्ही आम्हाला सहयोग देणार नाही तर ही गोष्ट अजून पुढे वाढणार नाही. कारण लोकांनी पॅटर्न बनवून ठेवलं की जी गोष्ट फक्त दिसेल फक्त तीच विकली जाईल. पण तुम्ही एकदा दुसऱ्यांना चान्स देऊन बघा, त्यांचे प्रोडक्ट यूज करून बघा. मी हे नाही बोलत उद्याच जा, पण जेव्हा तुमच्याकडे टाइम असेल, तुमच्याकडे वेळ असेल किंवा तुम्हाला त्या गोष्टींची सध्या जास्त गरज नसेल, त्यावेळी तुम्ही दुसऱ्यांना चान्स देऊन बघा. होऊ शकते कधी कधी आपल्याला जी गोष्ट माहीत नसते ती चांगली नसते, ती चांगली असू सुद्धा शकते आणि नसू सुद्धा शकते, पण एक त्याला ट्राय देण्यासाठी कोणतीच वाईट गोष्ट नाही. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. आमच्याकडे ज्या गोष्टी मिळतात आणि बाजारामध्ये ज्या गोष्टी मिळतात त्या बरोबर आहेत का, सेम आहेत का? पैसे त्यांच्यामध्ये तुम्हाला नक्की फेरबदल दिसेल का? कारण की आम्ही कमी पैशामध्ये देतो. ज्या गोष्टी कमी पैशांमध्ये उपलब्ध राहू शकतात, बाजारामध्ये लोक त्या गोष्टींचे डिस्काउंट देत नाही, कारण की त्यांना गरज नाही. तुम्ही तरी सुद्धा घेणार. ज्या गोष्टी कमी पैशात मिळू शकतात त्या गोष्टींसाठी जास्त पैसे का द्यायचे, असं माझं म्हणणं आहे. गरज असो किंवा नसो, जास्त का द्यायचे? ही जर गोष्ट तुम्हाला समजत असेल तर तुम्ही पक्का आमच्या दुकानावरती येऊ शकता किंवा कॉल करून त्या गोष्टी घरी मागवू शकता कमी पैशांमध्ये. कोणतीही लिमिट नाही आहे की एवढ्याच ऑर्डर दिला पाहिजे, तेवढ्याच दिला पाहिजे, असं काहीच नाही. आमच्याकडून घेऊन बघा, होऊ शकतं तुम्हाला रिझल्ट भेटेल. तुमच्या चांगल्यासाठी. जर तुम्ही आम्हाला प्रोत्साहन करणार तर आम्ही मोठे होऊ, अजून जास्त डिस्काउंट देऊ शकू. मला बस एवढंच म्हणायचं होतं. थँक्यू.